पालक मित्र नमस्कार. मुलांमध्ये वाचनाची सवय निर्माण करण्यासाठीच्या 4 गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर पालक म्हणून आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या मुलांनी भरभरून वाचन करावं, कारण आपल्याला वाचनाचे फायदे माहीत असतात. ते फायदे त्यांना मिळावेत म्हणून त्यांच्यामध्ये वाचनाची सवय निर्माण व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत असतो. याच प्रयत्नाचा भाग म्हणून तुम्ही या 4 गोष्टी करा आणि मला खात्री आहे यामुळे तुमची मुलं नक्कीच वाचायला लागतील. ते व्होरॅसियस रीडर होतील, अविड रीडर होतील आणि त्यांना वाचनाचे सर्व फायदे मिळतील. कोणत्या आहेत मग या 4 गोष्टी? मित्रांनो, त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना पुस्तकं वाचून दाखवा. त्याला रीड अलाउड असं म्हणतात. गोष्टीची, बालगीतांची आणि वयानुसार खरं तर गोष्टीची मोठी पुस्तकं ही तुम्ही त्यांना वाचून दाखवावी. खरं तर लहान मुलांना वाचन अजून कसं करावं हे माहीत नसतं. त्या काळात तर तुम्ही वाचून दाखवाच. म्हणजे खरं तर जन्मल्या दिवसापासून मुलांना वाचून दाखवा असं वाचून दाखवण्याचं सायन्स सांगतं. पण साधारणपणे अगदी जन्मल्या दिवसापासून मूल 1 वर्षाचं झाल्यापासून ते साधारणपणे मूल 10 वर्षाचं होईपर्यंत म्हणजे 3री-4थी पर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना वाचून दाखवू शकता. यामध्ये चित्रांची पुस्तकं असतील, बालगीतांची पुस्तकं असतील, गोष्टीची छोटी पुस्तकं असतील, नंतर गोष्टीची मोठी पुस्तकं असतील, ही तुम्ही वाचून दाखवू शकता. वाचून दाखवण्याचे खूप सारे फायदे आहेत. ते मी माझ्या दुसऱ्या इतर व्हिडिओमध्ये सांगितले म्हणून इथे सांगणार नाही. पण एक फायदा विशेषतः वाचन सवयींच्या निमित्ताने मी सांगणार आहे. तो काय? तर तुम्ही जेव्हा मुलांना पुस्तकं वाचून दाखवता तेव्हा मुलांना पुस्तकाची गोडी लागते. मुलांना हे समजायला लागतं की पुस्तकामध्ये छान काहीतरी असतं, सुंदर गोष्टी असतात, अगदी कानाला गोड वाटतील अशी गाणी असतात, गीतं असतात आणि म्हणून त्यांना पुस्तकांचं आकर्षण निर्माण होतं. पुस्तक म्हणजे आनंददायक गोष्ट आहे हे त्यांच्या मनावर बिंबवलं जातं आणि त्याच्यातूनच त्यांना खरं तर वाचनाची आवड निर्माण होते. इतर खूप सारे फायदे आहेत मित्र हो, तेही माहीत करून घ्या आणि आवर्जून तुमच्या मुलांना वाचून दाखवा. जगभरामधला वाचून दाखवण्याबद्दलचं संशोधन असं सांगतं की ज्या ज्या मुलांना लहानपणापासून वाचून दाखवलं गेलं ती सर्व मुलं मोठेपणी खूप चांगले वाचक झाले आणि त्यांची शैक्षणिक प्रगती तर निश्चितच झाली. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे मुलांना वाचतं करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला वाचन करावं लागेल. हो, सो दुसरी गोष्ट हीच आहे, तुम्ही वाचन करा. त्याचं कारण असं आहे मित्र, तुम्ही वाचन केलं, विशेषतः मुलांच्या समोर वाचन करा. म्हणजे मुलं जिथे कुठे खेळत असतील, जिथे कुठे ती ज्या कुठल्या रूममध्ये असतील घरातल्या, तिथे जाऊन त्यांच्या समोर तुम्ही तुमचं पुस्तक वाचा. याच्यातून काय होईल? पहिलं म्हणजे मुलांना एक आदर्श वाचक पाहायला मिळेल. यातून हा पण संदेश मुलांकडे जाईल की आपली आई, आपले बाबा वाचनासाठी मुद्दाम वेळ काढतात, म्हणजे वाचन महत्त्वाचं आहे. शिवाय ते वाचनाचा आनंद घेतात हेही मुलांना खरं तर बघायला मिळेल. कारण जी गोष्ट बघायला मिळेली नाही ती करण्याची फार कमी शक्यता मुलांची असते मित्र. म्हणून मुलांना आदर्श वाचक पाहायला मिळू द्या. त्याच्यासाठी तुम्ही नियमितपणे किमान अर्धा तास मुलांच्या समोर वाचन करा आणि जे काय वाचन केलेलं आहे त्यातलं जे जे मुलांशी शेअर करता येण्यासारखं आहे ते शेअर करा. घरामध्ये या निमित्ताने पुस्तकांची, तुम्ही केलेल्या वाचनाची चर्चा होईल. घरचं वातावरण हे वाचनमय वातावरण होईल. हे तुम्ही आवर्जून करा. तिसरी गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे घरामध्ये किमान 1 वर्तमानपत्र तुम्ही सबस्क्राईब करा.
शक्य असेल तर एक मातृभाषेतलं म्हणजे आपल्या फक्त मराठीतलं वर्तमानपत्र आणि एखादं इंग्रजी वर्तमानपत्र तुम्ही सबस्क्राईब करा. कारण आज इंग्रजी भाषा अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे. आता वर्तमानपत्र सबस्क्राईब केल्याचा काय फायदा होणार आहे? तर तो फायदा असा होणार आहे, एक तर दररोज तुमच्याकडे वाचन साहित्य यायला लागेल आणि मग मुलांशी संबंधित जो काय असेल वर्तमानपत्रातल्या अशा गोष्टी की ज्या मुलांना आवडतात, उदाहरणार्थ स्पोर्ट्स, त्याच्या बातम्या, त्या संबंधित फोटोग्राफ्स, हे तुम्ही आवर्जून मुलांना दाखवा. लहान असतील तर त्यांना ते वाचून दाखवा. मुलांमध्ये एखादी छोटीशी कार्टूनची स्ट्रीप असते, ती त्यांना वाचून दाखवा. मुलं आवर्जून त्याची वाट पाहत राहतात की आजचं वर्तमानपत्र आलं नाही का. या निमित्ताने रोज 10 मिनिटं तरी तुमचं स्वतःचं वाचन होईल, ते मुलांच्या समोर होईल आणि तुमच्याबरोबर मुलांचं ऐकणं होईल, वाचन होईल. हे आवर्जून करा. याच्याशिवाय खरं तर वर्गणी भरायचा आणखीन एक घटक आहे, तो म्हणजे तुम्ही आवर्जून एखादं तरी मुलांसाठीचं मॅगझिन सबस्क्राईब करा. चिक्कू पिक्कू असेल, चाचा चौधरी असेल, टिनटिन स्वरूपाची खरं तर कॉमिक्स कम जर्नल ज्याला म्हणता येईल, मासिकं म्हणता येईल, साप्ताहिकं म्हणता येतील, ही तुम्ही आवर्जून वर्गणी भरून ठेवा. फायदा काय होईल? पुन्हा दर महिन्याला, दर आठवड्याला तुमच्याकडे ते मासिक येईल, मुलं वाट बघत बसतील. कारण या मासिकांमध्ये, या नियतकालिकांमध्ये काय असतं, विविध प्रकारचा आशय असतो. त्याच्यामध्ये गोष्टी असतातच, चुटकुले असतात, काहीतरी विनोदी दिलेलं असतं, काही कृती करायला सांगितलेल्या असतात, कविता असतात. कदाचित तुमची मुलं थोडी मोठी झाल्यानंतर याच मासिकांसाठी छोट्या छोट्या गोष्टी लिहून प्रसिद्धी करण्यासाठी पाठवू पण शकता तुम्ही. म्हणजे सातत्याने एक ताजा आशय ज्याला म्हणता येतील, नवनवीन गोष्टी दर आठवड्याला, दर महिन्याला मुलांकडे येत राहतात. मुलं पुढे पुढे त्याची वाट बघायला लागतात मित्र, आणि या निमित्ताने आपल्याकडे सतत वाचन साहित्य येत राहतं. आणि शेवटची चौथी गोष्ट तुम्ही करायची ती म्हणजे मुलांना पुस्तकाच्या दुकानात नियमितपणे घेऊन जा. महिन्याला एकदा तर घेऊनच जा. याच्याशिवाय तुम्ही त्यांना जवळपास असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयामध्ये घेऊन जा. आणि हो, ग्रंथ प्रदर्शनं मात्र कुठलेही चुकवू नका. म्हणजे पुस्तकाचं दुकान असेल, ग्रंथालय असेल किंवा ग्रंथ प्रदर्शनं असतील, इथे मुलांना घेऊन जाण्याचा आणि वाचन सवयीचा काय संबंध आहे असं तुमच्या मनात येऊ शकतं. संबंध असा आहे मित्र की इथे त्यांना पुस्तकं पाहायला मिळतात, व्हरायटीज ऑफ बुक्स इथे त्यांना अनुभवायला मिळतात. पुन्हा तोच मुद्दा आहे, जी गोष्ट पाहिलीच नाही त्याचं आकर्षण निर्माण होण्याचा प्रश्नच नाही आहे. या ठिकाणी मुलांना पुस्तकं हाताळायला मिळतील, ते ब्राउज करतील, त्याच्यातलं एखादं चित्र, एखादं वाक्य, त्याचं कदाचित शीर्षक असेल, हे मुलांना वाचनासाठी आकर्षित करण्यासाठी पुरेसं ठरू शकतं मित्र. आणि म्हणून जे तुमच्या गावात ग्रंथ विक्रेते असतील, पुस्तकाची दुकानं असतील, तर महिन्याला एकदा जा. आता अनेक ठिकाणी खरं तर नाही आहेत, दुर्दैवाने छोट्या गावांमध्ये पुस्तकाची दुकानं नाही आहेत. तिथे सार्वजनिक ग्रंथालय असण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्याकडे बालविभाग असतात, मुलांसाठीची विशेष पुस्तकं त्यांनी खरेदी केलेली असतात. याच्याशिवाय ग्रंथ प्रदर्शनं, मी म्हणालो तसं अलीकडच्या काळामध्ये मोठ्या स्वरूपाची ग्रंथ प्रदर्शनं भरवली जातात, जिथे अनेक प्रकारची पुस्तकं प्रदर्शनार्थ मांडलेली असतात. मुलांना ती पाहायला मिळतात. त्याच्यातून बऱ्याच वेळा ती स्वतः त्यांच्या आवडीची पुस्तकं निवडतात आणि त्यांनीच निवडलेली आहेत म्हणून ती आवर्जून वाचनही करतात. तर मित्र, तुम्हाला सांगतो, या 4 गोष्टी केल्यामुळे मुलांची पुस्तकांशी मैत्री होणार आहे, वाचन त्यांना आवडायला लागणार आहे आणि मग तिथून मात्र ते एकदा का वाचनाचे दर्दी झाले, वाचनाची सवय लागली की मग ते सुसाटपणे वाचन करायला लागतील. आणि मग वाचनाचे जे जवळपास 2 डझन फायदे आहेत ते मी इतर व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, ते सर्व त्यांना फायदे मिळायला लागतील. मला खात्री आहे तुम्ही या सहज करता येणाऱ्या 4 गोष्टी कराल आणि आपल्या मुलांना
उत्तम वाचक बनवाल. त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो.